या येणाऱ्या संकटासाठी आपल्या दूध संघाने आपल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीबरोबर पॅरोमेट्रिक विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या कंपनीचे चेअरमन गिरिजा सुब्रमण्यम यांनी गोकुळला नुकती भेट दिली। महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या राबवण्यात येणारी ही पहिली योजना आहे। पाठपुरावा करून त्यांची अट होती 37 अंश सेल्सिअस हे जर तापमान झालं तरच इन्शुरन्स द्यायचं अशी त्यांची योजना होती। ती संघाच्या संचालकांनी आणि चेअरमननी आग्रह धरून ते 32 अंश सेल्सिअस हे केलेलं आहे। आता 32 अंश मला वाटतं आज 32च्या पुढे असेल तर त्याला जर 236 रुपये जर दूध उत्पादकांना भरले आणि 32 अंश सेल्सिअसला एक दिवस जर गेला तर 500 रुपये दिवसाला त्यांना मिळणार आहे। म्हणजे 500 रुपये 32 अंश सेल्सिअस पर्यंत मे एंड पर्यंत जेवढे दिवस वाटतील तेवढे 500 रुपये मिळणार आहेत। मला वाटतं प्रचंड फायदा त्या दूध उत्पादकांचा होईल। वास्तविक मी गोडबोलला म्हणत होतो की तुमचा दूध संघ थोडं घाला, आम्ही थोडं जिल्हा मध्यवर्ती घालतो आणि 236 रुपये भरूया। परंतु पहिल्यांदा हा प्रयोग आहे। 236 रुपये सगळ्या शेतकऱ्यांनी जर भरले तर 32 पेक्षा जास्त सेल्सिअस तापमान जाईल त्या प्रत्येक दिवसाला 500 रुपये हे दूध उत्पादकाला ही इन्शुरन्स कंपनी देणार आहे। आणि इन्शुरन्स कंपनी ही देशाची कंपनी आहे, त्यामुळे काय फसवणूक होणार नाही याची काळजी संचालक मंडळाने घ्यावी एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। दुसरं माझं भाषण गेल्या 5 वर्षाचा इतिहास बंटी पाटलांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामुळे मी काय अधिक बोलणार नाही। कारण टीव्ही किती वाढल्या, दुधाचा दर कसा, आता इथं विश्वासाबाजीने काढले म्हैशीला 16 रुपये आणि गाईला 17 रुपये आम्ही दिले। एमडी म्हणतायत की 10 रुपये गाईला आणि 14 रुपये म्हशीला दिले। परंतु काय का असेना 2 रुपयाचं आश्वासन आम्ही दिलं होतं। 14-15 रुपये लिटरला वाढ करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। हे करण्याचं काम संचालकांनी मंडळाने केलं आणि बंटी पाटील संचालक मंडळ हे तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त नाराज आहे। कारण कठोर भूमिका घेतोय, मी तोंडावर बोलतोय, तुम्ही गोड बोलता, सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणता आणि आम्हाला गाड्या बंद कराव्या लागतात, आम्हाला स्पष्ट बोलावं लागतं आणि मग हॉटेल बंद करावे लागतात। जिल्ह्यामध्ये बँकेला जे केलं ते करायची पाहिजे आणि मग संचालक सगळे माझे नाराज होतात। मी 5 वर्षामध्ये संचालकांनी मी काय जे बोललं ते सहन केल्याबद्दल मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की या पारदर्शी कारभारासाठी ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला त्यामध्ये या सगळ्या संचालकांनी सहकार्य